नरेश भाऊ चढे यांचा भारतीय जनता पार्टीचे विजय झालेला आहे आणि उत्सुकता फार मोठी आहे। थांबा रुको। नरेश भाऊ चढे येणार आहे, आलेले आहे आणि उत्सुकता बघा नरेश भाऊ साठी। नरेश भाऊ चढे, पहिली प्रतिक्रिया आपली काय राहील? पहिली प्रतिक्रिया थांबा। लोकांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासा विकासाच्या माध्यमातून या गावाचा विकास करण्यासाठी आम्ही करणार आहोत। समीर भाऊंच्या नेतृत्वावर हा विश्वास वाडीच्या जनतेने टाकलाय। सर्व जनतेचे मी हार्दिक आभार मानतोय। कितीचा लीड आहे भाऊ तुम्हाला? जवळपास 10,000च्या वरती लीड होते आणि सर्व वाडीकरांचं प्रेम मला भेटलं, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार। नक्कीच 10,000चा लीड जे आहे नरेश भाऊ यांना आपण बघू शकता। नरेश भाऊ यांना मतगणना जवळपास 13ही प्रभागातली संपलेली आहे, मात्र गर्दी मात्र अजूनही संपलेली नाही आहे। बघू शकता गर्दी, उत्साह फार मोठा। संपूर्ण गर्दी जी आहे म्हणजे उत्सुकता आहे निवडणुकीच्या निकालाची। आणि पोलीस बंदोबस्त तुम्ही बघा, पोलीस बंदोबस्त दाखवा थोडा। पोलीस बंदोबस्त अजूनही जो आहे बिलकुल टाइट आहे। पोलीस बंदोबस्त इकडे दाखवा, पोलीस बंदोबस्त दाखवा। हा बघा गेटवर संपूर्ण तगडा पोलीस बंदोबस्त आहे, कारण कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर बिघडू नये यासाठी वाडी पोलिसांनी बंदोबस्त एकदम चोख ठेवलेला आहे। 13ही प्रभागाची ही गिणती झालेली आहे आणि नक्की आता नगराध्यक्ष पदाचे जे कोणी उमेदवार विजयी होईल त्यांची वाट आता या ठिकाणी सुरू आहे। कार्यकर्ते जे आहे हार घेऊन उभे आहे, हे बघू शकता। कार्यकर्ते हातामध्ये हार घेऊन उभे आहे। कोणासाठी उभे आहे? भारतीय जनता पार्टी विजय हो। आमचे धराडीचे आमदार समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वामध्ये हिंगणा विधानसभेमध्ये 5 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे भरघोस मतांनी निवडून आले व आता आम्ही वाडी नगर परिषदेमध्ये आमचे आवडीचे नगराध्यक्ष नरेश भाऊ चढे हे यांची लीड पाहण्याकरता व यांना नगराध्यक्ष पाहण्याकरता आज आमचे सर्व कार्यकर्ते वाडी नगर परिषद समोर त्यांची वाट पाहत आहे। नरेश भाऊ चढे येईल। नरेश भाऊ चढे आता येणार आहे। थांबून जा। नरेश भाऊ चढे येणार आहे, थांबून जा। नरेश भाऊ चढे येणार आहे, येत आहे। नरेश भाऊ चढे यांचा भारतीय जनता पार्टीचे विजय झालेला आहे आणि उत्सुकता फार मोठी आहे। थांबा रुको। नरेश भाऊ चढे येणार आहे, आलेले आहे आणि उत्सुकता बघा नरेश भाऊ साठी। नरेश भाऊ चढे, पहिली प्रतिक्रिया आपली काय राहील? पहिली प्रतिक्रिया थांबा। लोकांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासा विकासाच्या माध्यमातून या गावाचा विकास करण्यासाठी आम्ही करणार आहोत। समीर भाऊंच्या नेतृत्वावर हा विश्वास वाडीच्या जनतेने टाकलाय। सर्व जनतेचे मी हार्दिक आभार मानतोय। कितीचा लीड आहे भाऊ तुम्हाला? जवळपास 10,000च्या वरती लीड होते आणि सर्व वाडीकरांचं प्रेम मला भेटलं, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार। नक्कीच 10,000चा लीड जे आहे नरेश भाऊ यांना आपण बघू शकता। नरेश भाऊ यांना हार टाकण्यासाठी जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे गर्दी झालेली आहे आणि पहिली प्रतिक्रिया नरेश भाऊ चढे आणि WS न्यूजला दिल्या। हे बघू शकता चित्र, नरेश भाऊ चढे हे विजय झालेले आहे आणि हे दृश्य थोडा सोडून द्या। हे दृश्य आता तुम्ही बघू शकता। नरेश भाऊ चढे यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे। आमदार समीर मेघे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात यांचा विजय झाला आहे। भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे नरेश भाऊ चढे हे या ठिकाणी विजय बघू शकता। हे दृश्य सगळं मी वाडीमधून तुम्हाला दाखवत आहोत। नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार नरेश भाऊ चढे आहे ते बाहेर आलेले आहे आणि कार्यकर्त्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि एक हाती सत्ता जे आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची वाडी नगर परिषद मोठ्या प्रमाणात हे धूळ बघू शकता। हे बघू शकता मोठ्या प्रमाणात विजय उत्सव जे आहे नरेश भाऊ चढे यांचा होताना दिसत आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह बघा, कार्यकर्त्यांचा उत्साह भारतीय जनता पार्टीच्या बघू शकता।
विजय मेंढे आहे ते नगरसेवक आहेत, बघू शकता हे विजय मेंढे नगरसेवक. आणि एकंदरीतच बघू शकता हा मोठा जो जल्लोष आहे भारतीय जनता पार्टीचा आपण या ठिकाणी तुम्हाला मी थेट दृश्य नगर परिषद वाडी मधून दाखवत आहोत. गुलाल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उधळल्या जात आहे. पूर्ण दृश्य दाखवतो मी तुम्हाला. हे बघू शकता पहिली प्रतिक्रिया जी आहे नरेश भाऊ चरडे यांनी WS न्यूजला दिलेली आहे. हा उत्साह जो आहे मोठ्या प्रमाणात आपण वाडी नगर परिषदेच्या समोर आपण बघतो आहे. डीजे ढोल ताशाच्या गजरात जे आहे नरेश भाऊ चरडे नगर परिषदला निघालेले आहे, नगर परिषद मधून निघालेले आहे. आणि संपूर्ण बघू शकता कार्यकर्ते फार उत्साहात या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. नगर परिषद मधून जे आहे निघालेले आहे. आणि या ठिकाणी विजय भाऊ मेंढे सुद्धा विजय झालेले आहे भारतीय जनता पार्टीचे. यांचा मोठा विजय या ठिकाणी आहे. विजय भाऊ मेंढे जे आहे बहुजन समाज पार्टीचे नेते नरेंद्रजी मेंढे यांना पराजय करून आलेले आहे. आता बीजेपीचे जे नगरसेवक आलेले आहेत दिनेश भाऊ कोचे यांच्या पत्नी आहेत. वहिनी काय सांगा? जय भीम. आणि मी खूप खूप धन्यवाद आहे लोकांचा की त्यांनी माझ्या आम्हाला सहकार्य केल्यामुळे दिनेश कोचे निवडून आलेले आहे जास्तीत जास्त मतांनी. 5 वर्ष सोबत राहाल ना? आज नाही नेहमीसाठी राहू सोबत. इलेक्शन तर 5 वर्ष पण आम्ही नेहमीसाठी सहकार्य करू. दिनेश भाऊ कोचे यांच्या परिवाराचा हा उत्साह बघा, किती मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. सगळे नगरसेवक मंडळी जी आहे भारतीय जनता पार्टीची निघालेली आहे. आपण बघू शकता सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत आहे. मी पुन्हा तुम्हाला उत्साहाकडे घेऊन जातोय. बघतोय या सगळं पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तुम्हाला दाखवतो आहे. हा संपूर्ण आता या ठिकाणवरून जे आहे जे उमेदवार आहे या नगर परिषदेमधून निघालेले आहे आणि आपल्या विजया उत्सवामध्ये सामील होत आहे. पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तगडा बंदोबस्त राहिला आहे. पोलिसांनी सुद्धा चांगली सुरक्षा या ठिकाणी दिलेली आहे. बघू शकता सकाळपासूनच जे आहे या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. आता मात्र हे मैदान जे आहे खाली होताना दिसत आहे. नरेश चरडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहे ते विजय झालेले आहे. मोठ्या दणदणीत त्यांचा असा विजय झालेला आहे. आणि एक हाती जे सत्ता आहे ते नगर परिषदची जे सत्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या हाती आलेली आहे. तर हा एक संपूर्ण सकाळपासूनच WS न्यूज जे आहे तुम्हाला हे कव्हरेज तुम्हाला दाखवत आहोत. अजूनही जे आहे बघू शकता हे संपूर्ण जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. काही जे आणखी जे कार्यकर्ते असतील त्यांच्यासोबत सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न करीन. पण हे जे भव्य बिल्डिंग तुम्ही बघत आहात नगर परिषदेची, ह्या बिल्डिंगचा पहिला मान सन्मान जो आहे नरेश भाऊ चरडे यांना मिळणार आहे. या खुर्चीवर बसण्याचा मान सन्मान जो आहे नरेश भाऊ चरडे यांना पहिला मिळणार आहे. कारण भव्य अशी टोलेजंग बिल्डिंग जी आहे या वाडी नगर परिषदेची आहे. आणि म्हणूनच जो आहे पहिला मान सन्मान जो आहे नरेश भाऊ चरडे यांना मिळणार आहे. पोलिसांचा पुन्हा मी बंदोबस्त दाखवत आहोत. जोपर्यंत इथली गर्दी कमी होणार नाही तोपर्यंत मात्र हा पोलीस बंदोबस्त जो आहे हा असाच कायम राहणार आहे. सकाळपासून पोलीस भावांनी खूप मेहनत केली आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी कुठलंही लॉ अँड ऑर्डर बिघडलेलं नाही आहे. खूप चोख बंदोबस्त वाडी पोलिसांनी केलेला आहे. तर निश्चितच मी तुम्हाला हे एक सांगू इच्छितो की नगर परिषदची निवडणूक आता जवळपास 13ही प्रभागाचं जे काउंटिंग आहे ते संपलेलं आहे. आता सगळे जे नेते आहे आपल्या विजय उत्सवाच्या रॅलीमध्ये लागले आहेत. तर नक्कीच WS न्यूजचं वाडी नगर परिषदेचं संपूर्ण कव्हरेज आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. एकेका व्हिडिओवर तुम्ही कमेंट करा. असाच आम्ही प्रयत्न करत राहू. कारण खूप मेहनतही लागते आहे व्हिडिओ एक व्हिडिओ तयार करण्यासाठी, माहिती देण्यासाठी. आणि सटीक माहिती जी आहे क्षणोक्षणाची WS न्यूजने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तुम्ही WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब मात्र करण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.